पंढरपूर शहरामध्ये आज बहुजन संवाद यात्रेचे आगमन झाले. या यात्रेमध्ये आमदार घोरके यांनी प्रथमतः पंढरपूर आल्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची पाहणी केली. आमदार अमित घोरके यांनी स्मारकाची जागा तुटपुंजी असल्याने शासनाकडे जास्त जागा मागण्याची ग्वाही दिली. पंढरपूर शहरामध्ये अमित घोरके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पंढरपूर शहरामध्ये आल्यानंतर अमित घोरके यांची महिलांनी औक्षण करून राख्या बांधून त्यांचे स्वागत केले व समाजातर्फे अमित घोरके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी नगरसेवक नागेश यादव, दुर्योधन यादव, दशरथ कांबळे, नगरसेवक अंबादास वायदंडे, नगरसेवक उमेश पवार, चेअरमन धनंजय वाघमारे, ॲडव्होकेट किशोर खिलारे, ॲडव्होकेट बादल यादव आदी कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर आपल्या सर्वांचं दैवत लघुजी वस्ताद साळवे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले या सर्वांचं स्मरण करून या पंढरपूर नगरीमध्ये आज पहिल्यांदाच मी विधान परिषद सदस्य झाल्यानंतर या ठिकाणी आलो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय नानासाहेब वाघमारे, माननीय नगरसेवक नागेश भाऊ यादव, दुर्योधनजी यादव, त्याचबरोबर दशरथजी कांबळे, अंबादासजी वायदंडे, उमेशजी पवार, अर्जुन बापू खिलारे, बापू अवघडे, दत्तात्रय यादव, राजूजी देवकोळे, संजयजी आडागळे, त्याचबरोबर पत्रकार माननीय देवीदासजी कलपे, अर्जुनजी बापू खिलारे, पंढरीनाथ कदम, त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी माझा सत्कार केला त्या सुनीताताई अवघडे मंगळवाड्यातनं इथं आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं ज्यांनी आयोजित केला ते सातत्यानं अनेक वर्षापासून माझ्या संपर्कात असलेले माझे मित्र कृष्णा वाघमारे, त्याचबरोबर बादलजी यादव आणि उपस्थित मान्यवर. या ठिकाणी जर कोणाचं नाव माझ्याकडनं घ्यायची, या पंढरपूर नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनाला अनेक वेळा येणं झालं आणि येत असताना ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे महामंडळाचा मी अध्यक्ष होतो त्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो. आणि आल्यानंतर या ठिकाणचे असलेले सर्व कार्यकर्ते असतील, कृष्णा असेल, बादल असेल किंवा आत्ताच ज्यांनी किशोरजी असतील, यांनी कधीही पर्सनल कामासाठी इथल्या कार्यकर्त्यांनी मला आजपर्यंत फोन केला नाही. समाजाचं काम आहे, स्टॅच्यूचं काम आहे, पुतळ्याचं काम आहे, वस्तीतलं काम आहे, घरकुलचं काम आहे. म्हणजे मला असं वाटतं की पंढरपूर मधला कार्यकर्ता हा निस्वार्थी आणि फक्त तो समाजासाठी काम करतो. मला असं वाटतं की आज माझी जबाबदारी सगळ्यात जास्त वाढली आहे, कारण आज महाराष्ट्रात पहिल्यांदाच ॲट ए टाइम 20 पेक्षा जास्त बहिणींनी मला राख्या बांधल्या. त्यामुळं आज या ठिकाणी मला पंढरपूरमध्ये माझी जबाबदारी वाढल्याचं भान आहे. मला असं वाटतं या सगळ्यांनी राख्या बांधल्यात, त्यांनी लाडकी बहीणचा आमचा फॉर्मही भरला असेल. भरला ना सगळ्यांनी? या आठवड्यात लवकरच तुमच्या अकाउंटला जमा झालेत ना? किती लोकांना जमा झाले? एक टप्पा झालाय सर. हा, झालेत म्हणूनच राखी बांधली गेली. त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा आपण एक लाभ घेतला. या ठिकाणी असलेले अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा पाठपुरावा नक्की मी करेन. आताच आपण सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे त्या ठिकाणी स्मारकासाठी आपण अनेक दिवसांपासून झगडत आहोत. कारण मागच्या मी निवडणुकीच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस हा प्रश्न होता. त्यावेळेस शंभरकर समाज कल्याण अधिकारी होते. आपण मला त्यांना बऱ्याच वेळा फोन करायला सांगितले, त्यावेळेस त्यांचा आपण पाठपुरावा घेतला. पण आता मी ती जागा पाहिली, जागा छान आहे पण तुटपुंजी आहे. जागा मोठी हवी, त्यासाठी आपण नक्की पाठपुरावा करणार आहोत. आणि मी पर्सनली मागाशी सांगितलं त्याचं वैयक्तिक लक्ष आम्ही त्या ठिकाणी नक्की देईल. आज या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही, पण अमित घोरके यांच्या वैयक्तिक प्रेमात आहे, कारण ते मातंग समाजाचं आहे. पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठेंचं महाराष्ट्र काय भारतामध्ये नाव असताना 7 समुद्रापार त्यांचं स्मारक करण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि आम्ही
सगळ्यांना माहिती, रशियाला जाऊन अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ ज्यावेळेस बंद होतं, ते बंद असताना 300 कोटीचं महामंडळ 7 वर्ष बंद होतं आणि कोणामुळे आणि का बंद होतं सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही. पण ते नंतर चालू करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. मला त्या ठिकाणी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून बसवलं आणि आता त्याचं सुरळीत काम व्यवस्थित चालू आहे. 5 लाख आणि 1 लाखाची योजना त्या ठिकाणी येते. त्याच्यामध्ये 15 लाखाची योजना येणाऱ्या 10 दिवसात चालू होती. त्याच्यामध्ये बँक नाही, डायरेक्ट NFCDCचा तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे. आतापर्यंत मराठा महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, या महामंडळांना खरं तर पासून वंचित ठेवून कर्ज देणार नाही असं म्हणेल. त्यावेळेस फक्त मला फोन करा आणि सांगा की मी तुमचा पंढरपूर मधला बांधव बोलतोय, पुढच्या 8 दिवसामध्ये 100% तुमचं लोन सँक्शन करण्याची जबाबदारी माझी होती. आपल्याकडे त्या महामंडळामध्ये लोन घेत असताना एक जामीनदार असावा सरकारी आणि जमीन असावी अशी त्या ठिकाणी अट आहे. ती अट कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करणार आहे. सगळ्यांना कल्पना आहे की आरटीची घोषणा झाली, आरटी स्थापन झाली, पार्टी चालू असताना आपण आरटी चालू केली. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की आरटी म्हणजे नेमकं काय. म्हणजे आमच्या महिलांनी पण आरटीची घोषणा झाली असं त्यांना घरातल्या पुरुषांनी सांगितलं असेल, त्यामुळे त्या पण खुश असतील. पण आरटी म्हणजे नेमकं काय हे कोणाला माहिती असेल तर अण्णाभाऊ साठेंचं नावाने एक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर आहे. बंधूंनो, लक्षात घ्या की आज आपण सगळ्या पद्धतीनं काम करत असताना आपल्या समाजामध्ये अधिकारी वर्ग, खास करून IAS अधिकारी वर्ग आणि शैक्षणिक प्रगती आपली राहिलेली आहे आणि त्यासाठी या सरकारनं आरटीची घोषणा केली. मी मगाशी मंगळवेढ्यामध्ये मी सांगितलं की आपल्याला आरटीच्या मार्फत काय करता येईल. तर इथे जमलेले जेवढी काही ग्रॅज्युएट मुलं आहेत, जेवढी काही सुशिक्षित मंडळ आहे, मी त्यांना सांगू इच्छितो, आपल्या सर्व जुने मंडळांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या पद्धतीने काम केलं, चळवळी उभारल्या आणि समाज एकत्रित करण्याचं काम केलं. तर आपण खऱ्या अर्थानं शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करणं गरजेचं आहे.